नमस्कार, मी राजेश पंढरीनाथ मांदाडे आणि आज आपण पाहणार आहोत का आपण आज दुसरी फवारणी झाली आणि कपाशीवर तिसऱ्या फवारणीमध्ये आपण कोणतं मारू शकतो याची आज आपण माहिती घेणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्ही उलाला किंवा अपाची यासारखे औषधं मारले असाल, पण 8 ते 15 दिवस झाला आपल्याकडं पाऊस अतिशय कमी प्रमाणामध्ये आहे आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे आपल्या कपाशीवर जास्तीत जास्त कपाशी मावा, फुलकिडे आणि थ्रिप्स याचा अटॅक मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. कुणी फवारणी मारून आणि 4 दिवस झाले तरी त्यांच्या याच्यावर मावा पुन्हा जशान तसा आलेला आहे आणि काही दिवसांना 8 ते 10 दिवस झाले त्यांच्या ह्याच्यावर सुद्धा आहे आणि काही जणांची फवारणी चालू आहे तरी पण तो मावा काही जात नाही आहे. फक्त आपल्याला 2-3 दिवस पराठी अशी फ्रेश वाटते कपाशी आणि त्यानंतर पुन्हा मावाचा अटॅक जशान तसा आपल्या कपाशीवर जास्तीत जास्त वाढून राहिला. तर आपण याच्यामध्ये आता साधारण औषधांना तर काही हा मावा जाऊन नाही राहिला, त्यासाठी आपण एक जोडी आणली आहे आणि एक आपण दुसरं औषध घेतलेलं आहे. ह्या 2 पर्याय आपल्या पुढं आपण तुम्हाला सांगणार आहोत. ते दोन्ही आपलं BASF कंपनीचं फेविकॉन आहे आणि इपिकॉन हे एक जोडी आहे. याचा डोस आपल्याला 18 ml प्रतिपंप याचा डोस आहे आणि जे इपिकॉन आहे याचा डोस प्रतिपंप आपल्याला 30 ml असा आहे. तर आपल्याला याचा जो प्रतिपंप आपण जर म्हणलं तर आपल्याला 100 ते 120 याच्यापर्यंत एक प्रतिपंप खर्च आपल्याला आपल्या कपाशीसाठी येऊ शकतो. पण शेतकरी बंधूंनो, कसलाही आपला मावा, थ्रिप्स आणि तुडतुडा असेल तर ह्या फवारणीनं एका फवारणीमध्ये पूर्ण आपला क्लिअर होणार आहे. आणि त्यानंतर आपण दुसरं औषध पाहू ते म्हणजे सर्वात आवडीचं आणि जे मिरचीसाठी खास वापरतात ते म्हणजे आपलं चिमोडिस. तर याची जी किंमत आहे शेतकरी बंधूंनो, तर याची किंमत आपल्याला 1000 ते 1050 याच्यापर्यंत भेटून जाते आणि हे पॅकिंग आपली 120 ml ची पॅकिंग आहे आणि याच्यामध्ये आपले 12 पंप होते. म्हणजे आपल्याला असं समजू का हा प्रतिपंप आपल्याला 90 रुपयापर्यंत ह्या सिमोडिसचा पडते. याच्यासोबत आपल्याला दुसरं कसलंही वापरण्याची गरज नाही आहे. ह्या एक जरी याचा स्प्रे घेतला तरी पूर्ण आपली कपाशी क्लिअर होऊन जाते आणि जास्तीत जास्त पुन्हा वेळ आपल्याला म्हणजे 10 ते 15 दिवसापर्यंत फवारणी मारण्याची आवश्यकता पडत नाही. म्हणून शेतकरी बंधूंनो, आपल्याला असं वाटते का आता मारून आपण किती मारणार आहोत, त्यापेक्षा आपण एक चांगली महागाची मारून घ्या आणि आपल्याला पूर्ण मावा आणि तुडतुडा याचा लवकरात लवकर खात्मा करावा लागते, नाहीतर आपली कपाशी जास्तीत जास्त रोखून राहत आहे. आणि हे वातावरण ढगाळ असल्यामुळे आता शेतकरी बंधूंनो, आपल्याला हलक्या फवारणीमधून आपल्याला काही रिझल्ट काही भेटून नाही राहिलेले आहे. तरी शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ आवडल्यास आपण सर्वांनी लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता भेटू आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.